महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशात एक वातावरण आहे. विरोधी पक्षांचं आंदोलन सुरू आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधी आंदोलन आहे. असं असताना ही भेट, या भेटीकडे कसं बघता आपण? बघा, पवार साहेब एक मोठे नेते आहेत आणि ते कशासाठी भेटले, का भेटले, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दलची आम्ही कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. त्यामुळे मोठे नेते असल्यामुळे प्रतिक्रिया देण्याचं काही कारण तुम्ही मोठे नेते म्हणून टोला लगावतायत की सरळ सरळ बोलतायत? नाही. आम्ही सरळ मोठे नेते आहेतच, मी काही ते लहान आहेत असं याला एक किनार एनडीए मध्ये ते जाणाऱ्या हो. चर्चांची पण आहे. म्हणून म्हणजे मी तुम्हाला मला माहित होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे, आणि ते मोठे नेते आहेत त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्यामुळे ते कशासाठी भेटलेत, का भेटलेत, हे मी त्यांचा प्रवक्ता आहे नाही, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. सर, आज उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्रितपणे आता लढाई लढणार आहे विद्यार्थ्यांच्या पाठिंबा. पहिली गोष्ट तर हा नॅशनल इश्यू आहे. या देशाच्या भविष्याबद्दल ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या सरकारने त्यांचं भविष्यच बर्बाद करायचा निर्णय घेतला, आणि काल आपण पाहिलं असेल की इकडे मुली असतील, मुलं असतील, त्यांना बेदम मुलींचे कपडे काढून मारलं. असं इतकं सारं चालत असताना देशाचे प्रधानमंत्री तिथून पार्लमेंटमधून पळ काढतात आहे. आणि अशा परिस्थितीत या नॅशनल इश्यू मध्ये सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब आज राहुलजींना भेटून त्यांनी या लढाईत त्यांच्या सहभागी होण्याचं त्यांनी भूमिका मांडली आणि त्याला धन्यवाद द्यावा. कारण हा नॅशनल इश्यू आहे. देशाच्या भविष्याशी छेडखानी करणारी जी व्यवस्था सत्तेमध्ये आहे त्या व्यवस्थेच्या बद्दल लढाई आता निर्माण केलीच पाहिजे. आरपारची लढाई निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी ते भेटले. राहुल गांधींनी आज काल आंदोलन केलं, आजही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर संजय सिंग यांनी अशी टीका केली की राहुल गांधींना भाजपनेच बसवलं, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा उत्तर. मला राहुल गांधीच्या बद्दलचं संजय सिंगने असं बोलावं हे खऱ्या अर्थानं सूर्यावर फुटण्यासारखं आहे. त्यामुळे संजय सिंगचं त्यांची भूमिका आहे. आणि कॉक्रोच पार्टी, जनता पार्टी जी आहे त्या पार्टीनी आपण पाहिलं असेल की सोनम वांगचुक असेल किंवा जे काही कोणी नेते होते, ज्या ठिकाणी जेव्हा उपोषणाला बसले, आंदोलनाला बसले, ते सरकारच्या विरोधात बसले होते, नरेंद्र मोदीच्या सरकार विरोधात बसले होते. पण त्या ठिकाणी राहुल गांधीवर टीका ते करत होते. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात होतं की विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात होतं हे समजण्यासारखं कोणी खुळं तर नाहीच आहे. पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये या देशाच्या भविष्याशी छेडखानी, पेपर लीक सारखे मुद्दे ज्या पद्धतीने देशामध्ये जवळपास अनेक मुलामुलींनी आत्महत्या केल्यात, आणि हे आंदोलन राहुलजींनी ऑलरेडी सुरू केलं होतं. आपण पाहिलं असेल की राजस्थानच्या कोट्यामध्ये एक मोठं त्या ठिकाणी गॅदरिंग राहुलजींनी याच विषयावर घेतली, तरुणांचं मन जाणून घेतलं, आपली भूमिका मांडली, नुसतं भाषणच केलं नाही, नॉन पॉलिटिकल ते त्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं होतं, आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं एक आंदोलन, त्या पद्धतीची एक मोठी गॅदरिंग त्या ठिकाणी झाली. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी आणि राहुलजी यांची तुलना करण्याचं कुठलं कारणच म्हणत नाही. त्यामुळे या देशाच्या, मी मागाशी म्हणालो की देशाच्या भविष्याबद्दल जी तरुणाई आहे त्यांना संपवण्याचं जे पाप भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार करते, त्याच्या विरोधातली लढाई राहुलजी लढतातच आहे. त्यामुळे संजय सिंगनी या पद्धतीचं वक्तव्य करावं म्हणून त्याला उदाहरण दिलं की सूर्यावर थोपण्यासारखं आहे. त्यामुळे त्याचा फरक डायरेक्ट राहुल गांधीजींची विरोधी पक्ष नेता म्हणून विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आम आदमी पार्टी. त्यांच्यामुळे झाले नाहीत ना विरोधी पक्ष नेते. ते पण मध्ये ते कधी राहतात कधी नाही राहत, त्यामुळे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या संजय सिंगच्या मताशी देशाची जनता
असहमत असेल असं मला वाटत नाही. कालचं राहुलजीची जी भूमिका आपण पाहिली, देशाच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर एका विरोधी पक्ष नेत्यांनी खासदारांबरोबर एक आंदोलन करावं, ही घटना पहिल्यांदा झालेली आहे. बिलकुल मी त्या गोष्टीचं समर्थन मी करतो, कारण की नरेंद्र मोदी सगळं पाप करतात आणि ऐन वेळेवर फळ काढतात आणि त्याच्याच घरामध्ये त्याला घेरायचं, ही भूमिका त्या ठिकाणी राहुलजींनी घेतली, त्याचं आम्ही समर्थन करतो. आणि खरं तर आता नरेंद्र मोदीच हे या सगळ्या घटनेच्या मागे आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनीच आता त्याचं उत्तर दिलं पाहिजे. नुसतं अमित शहा किंवा नुसतं धर्मेंद्र प्रधान पुरते आता राहिलेलं नाही. आणि मग आता प्रधानमंत्रीच त्याच्यामधले मूळ जे कल्पित आहेत तेच आहे. सर, देवेंद्र फडणवीस असो किंवा मग सदाभाऊ खोत असो, या देवेंद्र फडणवीसांनी तर हौसे गौसे नवसे आंदोलनाला म्हटलंय. सदाभाऊ खोतांनी तर सरळ थेट दहशतवादी म्हटलंय. मला वाटतं की सदाभाऊ खोत असतील, कोणी अजून त्याच्या खालचे लोक असतील, आंदोलन करणाऱ्याचं व्यक्ती स्वातंत्र्य जे अधिकार होते ते यांनी भारतीय जनता पार्टीने संपवलेलंच आहे. त्याच्यामुळे आंदोलनाची धग ज्यावेळेस आजची नाही, ते इंग्रजाच्या काळापासूनची आहे. त्यावेळेसही इंग्रज आतंकवादीच त्यावेळेच्या आंदोलनकारिकांना म्हणायचे. तर त्यामुळे ज्यांनी इंग्रजाची चमचेगिरी केली, चाटुगिरी केली, ते लोक आज सत्तेत आहे, तर ते इंग्रजाची भाषा बोलणारच ना, तर ते बोललेत. तर त्यामुळे फडणवीसांनी काय बोलावं, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य हे आम्ही मानतो. पण हे इंग्रज त्यावेळेच्या आंदोलनकारिका नाही म्हणायचे की आतंकवादी आहे, तेच आता हे बोलतात आहे. त्यामुळे इंग्रजात यांच्यात काय फरक आहे हेच कळायला कोणाला कारण नाही. राहुल गांधींनी पीएम आवासच्या बाहेर जे आंदोलन केलं, त्यानंतर आता भाजप काँग्रेस कार्यालयाच्या पुढे आंदोलन करते. बिलकुल त्यांना अधिकार आहे, आम्हाला काही म्हणायचं नाहीये. आमचा मुद्दा एकदम सरळ आहे. प्रधानमंत्र्यांनी ते काल तरुण मुला मुलींना ज्या ठिकाणी मारत असताना कपडे काढून मुलींना मारलं जात होतं, पोलीस कुठल्या लेवलवर जाऊन मारत होते, हे सगळं आपण पाहतोय. आणि हे सगळं पाहत असताना प्रधानमंत्री तिथून पळ काढताय, त्याला कोण उत्तर देणार? हे खालचे लोक देणार, त्यांचे चाटुगिरी करायला लागलेले आहेत आपली खुर्ची वाचवायसाठी, का प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे? एकीकडे सांगायचं माझा 56 इंचचा सीना आहे आणि एकीकडे देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज करायचा आणि तिथून पळ काढायचा. आणि म्हणून या पळ काढणाऱ्या व्यवस्थेलाच आता या देशाच्या लोकांनी टार्गेट केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. नाही, पण सर तुम्ही याचा अर्थ, तुम्ही जे वक्तव्य दिला आता, त्या वक्तव्याचा अर्थ असा घ्यायचा का इंग्रजांचे प्रतिनिधीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे? आंदोलनाला ते आतंकवाद म्हणत असतील, तर याला तुम्ही अर्थ काय लावणार? इंग्रज हेच बोलत होते, आता तुम्ही काय अर्थ लावायचा आणि त्यांनी काय अर्थ लावायचा होतो त्यांचा प्रश्न आहे. सर, याला एक असं म्हणत आहे की काही लोकांनी खूप हिंसाचार केला, काही पत्रकारांवर हल्ला झाला. काल इथे ज्या महाराष्ट्र सरकार आपण बसलाय, इथे सुद्धा माणिकराव ठाकरेंना एक टार्गेट केलं गेलं, व्हिडिओ शिव्या दिल्या एका इन्फ्लुएन्सरनी जे इथे आले होते आंदोलनाला. मी आपल्याला एक गोष्ट सांगतोय की पेड सोशल मीडिया कसा चालवला जातो सत्ता पक्षातल्या लोकांना जास्त माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलन आणि हे आंदोलन कोणी करवलं, कशासाठी करवलं, हे आपल्याला लक्षात आहे. ते आज ना उद्या उघडकीस येईल. अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाच्या तिजोरीवर डाका टाकणाऱ्या आणि सध्यावर डाका टाकणाऱ्या भाजपला आता भीती वाटायला लागली आणि म्हणून कुठला तरी कांड करायचा. आणि कांड हा कशासाठी, कांड शब्द याच्यासाठी वापरतो की या देशातल्या अनेक मुलामुलींनी केंद्रीय परीक्षेच्या नीटच्या सारख्या परीक्षेमध्ये आत्महत्या केल्या पेपर लीक झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळे उद्रेक पूर्ण देशभर झाला. सोनम वांगचुक असेल, दिप्के असतील, या सगळ्यांचं खरं तर केंद्र सरकारच्या विरुद्ध आंदोलन पाहिजे होतं. ते आंदोलन राहुल गांधीचं. राहुल गांधी थोडी प्रधानमंत्री आहे देशाचे. मला मागायचं मागणी तर त्यांच्याकडून मागायची होती ना, सत्ता पक्षामध्ये जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून. पण ते त्यांच्याबद्दल नाही, राहुल गांधीबद्दल. म्हणजे टार्गेट कोणाला केलं जात होतं? जसं राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री आहे, होतील ना, या देशाच्या जनतेच्या आशीर्वादाने राहुल गांधी होतील 2029 मध्ये प्रधानमंत्री, आणि हे सगळे प्रश्न राहणार नाही हा विश्वास आम्ही देतो. पण ज्या पद्धतीनं जनतेचे मूळ प्रश्नावर लक्ष न दिल्यामुळे आणि देश विकण्यामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप लागलेलं होतं, भगवान श्रीरामाच्या नावाने सत्तेत आलेली लोक, भगवान श्रीरामाला त्यांनी सोडलं नाही, त्या लोकांच्या बद्दलची एक मोठी चीड
देशपातळीवर आता सगळ्यांमध्ये आहे, तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे आता हे भीतीमध्ये आलेलं हे जे आता नरेंद्र मोदीचं सरकार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कांड आता देशामध्ये घडवतील याला कुणाला प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. आता ते मला माहिती नाही काय होणार आहे. आंदोलनासंदर्भात याचिका जी आहे ती कोर्टात दाखल करण्यात आली होती, तातडीने घेण्यास नकार दिलाय आणि सीजीआय म्हणताय की व्हिडिओ पाहण्यामध्ये रस नाहीये, कोर्टाचा वेळ वाया जाऊ शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य सीजीआय यांनी कॉक्रोच असं देखील वक्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे ही सर्व चळवळ उभी राहिली होती. तर काक्रोच, मला तर हे वाटतं की देशाच्या तरुणांना काक्रोच म्हटल्या गेल्यानंतर प्रधानमंत्री का चूप राहिले, संसदेमध्ये तसा प्रस्ताव का नाही आणला. आखरी आम्हाला संसदेला सगळ्यात सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत. कोणाला नेमायचे अधिकार दिले आणि कोणाला काढायचे पण अधिकार दिले आहेत. तर नरेंद्र मोदी का चूप राहिले. कॉक्रोच म्हणणं म्हणजे हिंतीची भावना वाटते. मला तेच म्हणायचं आहे मला की या देशाच्या तरुणाईंना काक्रोच अगर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने म्हटल्यानंतर या तरुणाईचा अपमान करणाऱ्या सर्वोच्च न्यायाधीशाला नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन संसदेमध्ये त्याबद्दलचा प्रस्ताव ते आणले असतं. का नाही आणलं, का नाही त्याच्यावर चर्चा केली. म्हणजे हे कोणाच्या इशाऱ्यावर झालं हे म्हणायला आता कारण ठरलंय. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्या ह्याच्यामध्ये जात नाही. न्यायव्यवस्थेच्या विरोधात आम्हाला बोलायचं नाहीये. पण खरं तर या देशाच्या तरुणाईबद्दल असं वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आहे आणि याचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. पण याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही असं सुचवताय की कॉक्रोच जनता पार्टी एक प्रकारे बी टीम आहे भाजपची. मी असं म्हटलंच नाही. ज्याला मानायचं त्यांनी मानावं. पण याच्यात कोण आहे या सगळ्या मागे उघडकीस येईल किंवा ते ज्या प्रकारे आलंच आहे की आता उघडकीस जवळपास आलंच आहे. पिक्चर क्लिअर आहे. आता तिथं एवढा पोलीस बंदोबस्त असताना पार्लमेंट पासून 1.5 किलोमीटरवर असलेल्या जंतर मंतरवर ट्रकमध्ये भरून गोटे मिळत असतील, दगड मिळत असतील, तर हे कोणी घडवलं असेल याचा आता काही लपलेला कार्यक्रम तर नाहीये. त्याच्यामुळे जी सर्वसामान्य जे मुली या आंदोलनामध्ये सामील झालेले होते त्यांना जो मार खावा लागला, मुलींची छेडखानी त्या ठिकाणी झाली, याला देश कधी माफ नाही करणार. काल अलाहाबाद उच्च न्यायालयाने असं म्हटलंय की राम मंदिरातले पैसे चोरीला गेलेले आहेत, भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करा. जर मंदिरातले पैसे सुरक्षित राहत नसतील तर बाकी सर्वसामान्यांचं. ते चोरले कोणी, RSS आणि भाजपनी चोरलेत. त्याच्यामुळे जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेत आली त्यांनीच डाका मारला लोकांच्या श्रद्धेवर, हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आणि त्यांच्याच हातात देशात सत्ता आहे. आता देश सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मंदिर तर सुरक्षित नाहीच राहिले. नाना, तुम्ही दिल्लीत आले आहात, काय विशेष आहे? तुम्हाला कुठलं प्रभारी पद मिळतंय का तुम्ही कोणाचा राजीनामा मागण्यासाठी आले आहात? मला कोणाचा राजीनामा मागायला आलो नाही, काही नाही. मी नेत्यांना भेटायला आलो. काल ज्या पद्धतीनं राहुलजींवर ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या नाकाला मारलं गेलं, त्यातून रक्त निघालं आणि हे सगळं आम्ही पाहिल्यानंतर मला स्वतः राहू नाही झालं, म्हणून मी आपल्या नेत्यांना भेटायला या ठिकाणी आलेलो. पंतप्रधानांचा राजीनामा हवाय का नको? झालंच पाहिजे. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, नाही तर देशातली जनता त्यांच्याकडून राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पक्षाचे नेते दिल्लीत राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा म्हणतात, पण मग जेव्हा नेत्यांना भेटतात वरिष्ठ तेव्हा प्रदेश अध्यक्षांचा राजीनामा मागतात. कारण तुम्ही असताना तेच झालंय, आता सपकाळ असताना तेच होताना पाहायला मिळते. काय आमच्या पक्षाबद्दलचं एक वातावरण तसं बनवतात. आमच्या इथं कोणी आमच्या पदाधिकाचं नाही, हायकमांड त्याच्यावरचा निर्णय घेतो. त्यामुळे हे कार्यकर्त्यांवर तुम्ही लादू नका असं माझं मत आहे. विजुअल ले लो चलो, हो गया, विजुअल ले लो. अरे हम